तर इथे जे आहे आज आपण बनवणार आहोत आलू वड्या। तर ही पानं आहे जे आहे पानांवरती जे आहे आपण हे लाटणं जे आहे त्याचं फिरवून घेणार आहोत, कारण की मग ते फोल्ड करायला जे फोल्ड करणार आहोत आपण असं, तर मग त्याच्यासाठी इझी पडतं आणि जे एक्स्ट्रा काय आहे ते आपण असं काढू शकतो। तर मी तुम्हाला हे केलेलं होतं मी, तर दुसरं आहे ते करून दाखवते। तर पान जे आहे असं व्यवस्थित ठेवायचं आहे। त्यानंतर जे आहे जस्ट एकदाच फिरवलं तरी चालेल आणि हे जे आहे असं करायचं आहे ह्याला। त्यानंतर जे आहे मी इथून आहे तर हे असं आहे ते काढून टाकते। तर मी जे आहे हे करून घेते पटपट। तर ही जी ट्रिक आहे मी माझ्या वहिनीला करताना एकदा बघितलं होतं। तर असं केल्याने काय होतं, एकावर एक पानं जी आहे ती व्यवस्थित बसली जातात आणि जे हे मधलं देठ आहे ते मध्ये येत नाही आणि व्यवस्थित असं ते फोल्ड होतं, व्यवस्थितच फोल्ड होतं आणि ते अख्खं शिरा राहिल्या तर ते व्यवस्थित फोल्ड नाही होत, मध्येच पान फाटतं। तर त्याच्यासाठी हा एक असं करू शकतो आपण, खरंच हेल्पफुल आहे हे। तर आता मी दाखवते मी काय काय घेते ते मसाला, म्हणजे आपण जो बनवणार आहोत तो। इथे जे आहे मी आलूवडीसाठी काय काय घेणार आहे ते दाखवते। सर्वात आधी तर हे बेसन आहे। बेसन जे आहे मी ते बाउलमध्ये काढून घेते। बेसन जे आहे मी थोडं जास्तच घेते कारण की मग त्यात पाणी उतलं की फार कमी वाटतं ते। आणि इथे जे आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहे, सगळंच घेते। आणि त्यानंतर जे आहे मी इथे आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती मी यात टाकते। सर्व जे आहे आधी पहिला आपण टाकून घेऊया, त्यानंतरला जे आहे मी मिक्स करणार आहे। आणि इथे जे आहे थोडा गरम मसाला घेतलाय मी, त्यानंतर थोडेसे तीळ घेतले व्हाईट वाले। त्यानंतर इथे जे आहे मी गूळ जो आहे उमलत ठेवला होता, तर थोडंसं गुळाचं पाणी घेते आणि थोडंसं जे आहे कोकम भिजत ठेवलं होतं तर कोकमाचं सुद्धा मी पाणी घेणार आहे। कारण की असं म्हणतात की ह्याला थोडी खाज असते, कारण की ह्याचे देठ जे मगाशी बघू शकता व्हाईट होते आणि जे काळेसारखे असतात त्याला खाज कमी असते असं म्हणतात। तर खाताना जर लागलं तर त्यामुळे थोडेसे हात म्हणजे खाजवायला लागले। तर इथे जे आहे मी थोडंसं कोकमाचं पाणी टाकत आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद, त्यानंतर आहे थोडंसं तिखट मसाला टाकते मी यात, आणि चवीनुसार मीठ। तर इथे जे आहे आधी सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊयात, त्यानंतर यात पाणी टाकूया थोडं थोडं करून। अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट असं नाही करायचंय। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्या मिश्रणाला। तर इथे बघू शकता व्यवस्थित असं आपलं मिक्स झालेलं आहे सर्व मिश्रण। आता पानांना आपण लावून घेऊया। तर इथे जे आहे आता आपण जे मिश्रण केलं होतं हे बेसनाचं ते ह्याला लावून ठेवूया। पण त्याच्या आधी आहे आपण आहे एका टोपामध्ये थोडंसं असं पाणी घेऊन गरम व्हायचं ठेवूया, गॅस बारीक ठेवूया तोपर्यंत। इथे आपण ठेवून देते।
तर पानं जे आहे एक अलवडी आहे ती बनवून ह्यात ठेवलेली आहे आणि व्हिडिओ जे आहे कधी बंद झाली मला कळलंच नाही, कदाचित मी चालू नसेल केली तर नशिबात आहे दाखवायचं तर दाखवते. तर मोठी पानं आहेत ती पहिले आपण खाली लावून घेणार आहोत. पहिली जी आहे ती मोठी मोठी पानं पण आहे ती लावून घेऊया. ते जे आहे व्यवस्थित असं लावून घेऊया आपण. आता जे आहे 2 छोटी पानं उरलेली आहेत ती यावरती ठेवणार आहोत. तर ह्याला जे आहे आपण या साईडून पहिलं फोल्ड करून घेऊया, नंतर जे आहे इथून फोल्ड करूया. इथून जे आहे केलं तरी राहत नाही ते, तरी बघूया ट्राय करूया. आणि नंतरला जे आहे हे असं पकडून इथून जे आहे वरतून आपण फोल्ड करत येऊया खाली. हे बघू शकता इथून आहे ते बाहेर निघतंय. ठीक आहे, पण इथे जे आहे आपण इथून जे आहे आतमध्ये टाकूया, बोटाने प्रेस करूया त्याला आणि ह्याला जे आहे आतमध्ये ठेवून देऊया. मी जरा हात धुते. एक जी आहे ती आहे आपली आतमध्ये, तर ही सुद्धा त्याच्या साईडला ठेवून देऊया. हात नाहीये, कट करून ठेवू का? कट करून ठेवूया. एक या साईडला, एक या साईडला. ह्याला वाफवून घेऊया व्यवस्थित असं. तर इथे जे आहे आपल्याला भाकरी सुद्धा बनवायची आहे. तर एका साईडला जे आहे हे आपलं वाफतंय आळूवड्या, तर मी दुसरीकडे आहे पटपट पटपट भाकरी बनवून घेते. तर इथे जे आहे आपली आलूवडी तयार आहे, बघू शकता. थोडीशी गरम आहे, व्यवस्थित असं कट होते छान अशी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी, ही जी आहे मोठी झाली आहे तिला मी कट करते, बघू शकता. तर आता मी हे आहे ते फ्राय करून दाखवते तुम्हाला. तर इथे जे आहे मी कढईत तेल तापायला ठेवलं आहे.
आजची स्पेशल आपली आलू वडी खाऊन दाखवते. भाकरी सोबत अजून छान लागते.